नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे सरकारकडून नवनव्या योजनांचा पाऊस सुरू आहे, दुसरीकडे विरोधकांकडून टीकेची बरसात सुरू आहे. निवडणुकांचा मौसम जवळ आला की हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात लगेच येईल, कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ, बार्टीप्रमाणे आरटी अशी मालिका सुरूच आहे. शिंदे फडणवीस पवार सरकारनं लाडकी बहीण योजना आली तेव्हा विरोधक म्हणाले, लाडक्या भावांनी कोणता अपराध केलाय? त्यांना सुद्धा एखाद्या योजनेमध्ये बहिणींप्रमाणे पैसे मिळायला हवेत. ती इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाली, कारण सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना 6 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये स्टायपेंड मिळणार आहे. 12वी उत्तीर्ण असाल तर महिन्याला 6,000 रुपये, ITI आणि पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8,000 रुपये, तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण असणाऱ्यांना 10,000 रुपये विद्या वेतन मिळणार आहे. या योजनेवर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली, ते आपण पाहणार आहोतच. आणि या विषयावरील आपला पहिला प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. पण त्याआधी या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते आता पाहूया. आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. फक्त युवा कार्य प्रशिक्षण योजनाच नाही, तर गेल्या महिन्याभराचा फ्लॅशबॅक पाहिला तर लक्षात येतं की राज्यामध्ये अनेक योजना जाहीर झाल्या आहेत, विकास प्रकल्पांच्या घोषणा झाल्यात. आता हे सगळे निर्णय विरोधकांच्या रडारवर आलेले आहेतच आणि विरोधकांच्याही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या पोल्स सेंटरला. तर आज झिरो अवरमध्ये आम्ही तुम्हाला विचारलेला पहिला प्रश्न, लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजनांचा आगामी विधानसभेमध्ये महायुतीला फायदा होईल? होय किंवा नाही, हे 2 पर्याय तुमच्यासाठी. सरकारच्या नव्या योजनेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि उबाठा शिवसेना या तिन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी टीका केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अशा योजनांची घोषणा करतंय असा आरोप या नेत्यांनी केलेला आहे. सुप्रिया सुळेंनी तर वकिलांनाही स्टायपेंड सुरू करावा अशी मागणी केलेली आहे. तर मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्टायपेंड नको, नोकरी द्या असा सूर आळवलाय. आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार अरविंद सावंत नेमकं काय म्हणालेले आहेत ते आता आपण पाहूया. कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये तुम्ही बाहेरची पोरं घेतात, बाहेर बसलेली पोरं तुमचे लाडके भाऊ नाही आहेत. सांगा ना, कॉन्ट्रॅक्ट लेबर रद्द, जी पदं आहेत ती डायरेक्ट भरली जातील. आमचा लाडका भाऊ काढा योजना, आमचं समर्थन आहे त्याला. पराभवाच्या भीतीनं घाबरून रोज नवनवीन योजनांचा सपाटा सुरू केलाय. गेली 10 वर्ष सरकारने खुर्ची उभवताना आणि तिजोरी लुटताना लाडकी बहीण, लाडका भाऊ यांना आठवलं नाही. राज्यातील बेरोजगारीचं संकट मोठं असताना त्या संकटावर मात करण्यासाठी काही यांची भूमिका किंवा उपाययोजना नव्हत्या. ज्या वेळेस 10 वर्षापूर्वी 25,000 रुपयाची नोकरी तरुणांना मिळत होती, रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू शकले असते, आज मात्र 6,000 रुपये देऊन बेरोजगाराची क्रूर थट्टा, घोर फसवणूक करण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं आहे. पहली बात है कि देखो, किसी बहन को अगर मदद मिलती तो उससे बड़ी अच्छी आदत की बात दूसरी हो नहीं सकती. लेकिन मध्य प्रदेश में यही लाडली बहना योजना शुरू हुई थी, उसके परिणाम आज क्या जाकर देख लो ना. वो बाद में कहाँ रुक गई, अब कैसे रुकी जाती है, कैसे संख्या कम हुई. उस वक्त कितनी महिलाओं को देते थे लाडली बहनों को, आज बहनें कम कैसे हुई, सारी उसकी जांच करो, फिर पता चलेगा. ये सारी चुनावी नीति है. ये अगर भाई उनके बारे में कोई हमदर्द होता तो मैं समझ सकता. अब हमदर्द नहीं है, आपकी चुनावी नीति है. आप देख रहे हैं कि बहनों को 1,500 रुपये देके खरीदना चाहते हो. खासदार संजय राऊत यांनी सुद्धा खास आपल्या शैलीमध्ये सरकारच्या नव्या योजनेवर टीका केली.
लाडकी बहीण, लाडका भाऊ यांच्यासाठी योजना आल्या, पण लाडका शेतकरी अशी योजना कधी येणार असा प्रश्न त्यांनी विचारलाय. निवडणूक आल्या की निवडणुकीच्या आधीचे अर्थसंकल्प जे असतात हे घोषणांचा पाऊस पाडणारे असतात, योजनांचा पाऊस पाडणारे असतात. 5 वर्ष काही करायचं नाही, 5 वर्ष लोकांना लुटायचं, या कराच्या माध्यमातून त्या माध्यमातून निवडणूक आल्या की सवलती द्यायची. हे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होतं अर्थसंकल्पात आणि राज्यस्तरावर होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अशा अनेक घोषणा झाल्या, पण या राज्यावरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती हजारो कोटीचं कर्ज आहे आणि त्याच्यामुळे राज्यातल्या शेतकरी रोज आत्महत्या करतो. एकट्या विदर्भातल्या अमरावतीमध्येच गेल्या 2.5 वर्षामध्ये 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, एकट्या अमरावतीमध्ये. त्या शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब, त्याला हमी भाव हवा आहे, दुधाला, कांद्याला, त्याच्या उत्पादनांना, त्याच्याविषयी कोणत्याही योजना नाही. शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये विधान परिषद, विशाळगड, भुजबळ भेट, राज ठाकरे, अजित पवार अशा विविध विषयांवरती आपलं मत मांडलं आणि यावेळी बोलत असताना त्यांनी सरकारच्या नव्या योजनेवर सुद्धा भाष्य केलं. काय म्हणालेले आहेत शरद पवार ते आता पाहूया. लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी आपण या बजेटमध्ये बघितल्या. बजेट हे दरवर्षी मांडलं जातं. महाराष्ट्रात 1-2 मंत्री असे येऊन गेले, जयंत पाटील आणि अजित पवार. या दोघांनाही 5, 6, 7, 8 वेळेला बजेट मांडायची संधी मिळाली. त्या 6-7 वेळेला बहीण भाऊ काही कुठं आलेले दिसले नाही. चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे. हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्या मतदारांच्या मताचा आहे आणि म्हणून मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी देखील या योजनांच्या घोषणांवर टीका केली. तर फक्त निवडणुकांसाठीच अशा आकर्षक घोषणा सुरू असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाहूया. स्वागत आहे, पण त्याचबरोबर स्टायपंड देणार तो वकिलांची पण मागणी आहे. तर वकिलांना पण तो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी आहे. वकिलांची स्टायपंडची मागणी आहे. तुम्ही म्हणताय ती स्टायपंड देताय, त्याचा मला आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते. पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी. स्टायपंड किती तेवढं दिन 5-10 हजार, 15-20 हजार, 25,000 रुपये देतील. ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील. निवडणुकीच्या तोंडापुढे ठेवून, नजरेपुढे ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत की ज्याच्यातून त्यांची मताची वाढ होईल असं त्यांना वाटतं. परंतु त्यांचं जे गठन आहे सरकारचं तेच लोकांना मान्य नाही आणि जे तत्त्वज्ञान आहे, जे पुन्हा संपूर्ण दिशा जी आहे त्यांची ती चातुर्वर्ण्याकडे नेण्याची जी दिशा आहे त्यांच्या तत्त्वज्ञानाची आणि राज्यकारभाराची, ती आपण पाहिलेली असल्यामुळं जनता या पद्धतीला भुलणार नाही. विरोधकांकडून नव्या योजनेवर टीकेचे बाण सोडणं सुरू असताना सरकारकडूनही ढाल बनून आमदार आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर यांनी किल्ला लढवला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी जोर दिला. बघा, जेव्हा मोठ्या संख्येने युवा पिढी, सुशिक्षित युवा पिढी हा ह्युमन रिसोर्स आपल्याकडे जर अवेलेबल असेल तर त्यांना योग्य रास्ता देणं, योग्य रस्ता दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे शासनाचं. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रभावशाली योजना आणली आहे. जेवढे सुशिक्षित तरुण असतील त्यांना प्रति महिना 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देण्याची ही योजना आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना अंतर्गत सक्षमीकरण महिलांचं करण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे. दर महिना 1,500 रुपये आमच्या महिला भगिनींना DBTद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे मला वाटतं अशा योजनांचं आपण स्वागत करायला पाहिजे. केवळ त्यावरती राजकीय भाष्य करून
एक चांगला प्रयत्न जो केला जात आहे समाजासाठी, त्याचं कुठेतरी खच्चीकरण राजकीय हेतूने करू नये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेमध्ये कौशल्य विकास या विषयाला प्राधान्य देऊन प्रशिक्षण पण द्यायचंय आणि बेरोजगारांना त्या ठिकाणी 10,000 रुपयापर्यंतची आर्थिक सहाय्य मिळेल या पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा ठरवलेला आहे. मला वाटतं 10 लाखाच्या वर युवक युवतींना याचा उपयोग होईल. आपलं प्रशिक्षण करताना, कौशल्य विकास करताना बरोबरीने या मदतीमुळे, या आर्थिक सहाय्यामुळे, या मिळणाऱ्या त्यांच्या अधिकारामुळे त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सुखाचे दिवस येतील आणि या योजनेचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वडलापेठ इथं सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या भूमिपूजन सोहळा देखील पार पडला. इथे आयर्न स्पूंज उत्पादन होईल आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा उपस्थित होते. बरं, विशेष म्हणजे पार्थ पवार सुद्धा अजितदादांसोबत उपस्थित होते. या अविकसित भागाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्ती या प्रकल्पामध्ये आहे असं सरकारतर्फे सांगितलं जात आहे. या लोह पोलाद कारखान्यासाठी राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आपली वडिलोपार्जित 250 एकर जागा विनामोबदला दिल्याचा दावा केलाय. या कारखान्यामध्ये टप्प्याटप्प्यानं तब्बल 10,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. 7,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल असा दावा देखील केला जातोय. सुरजागड इस्पात म्हणून हा उद्योग कारखाना तिथे आपला वडलापेठ गावाला येणार आहे, अहेरी तालुक्यामध्ये. आणि जवळजवळ 250 एकर आपण जमीन यांना दानमध्ये आपण दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मुद्दा एकच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे या क्षेत्रामध्ये. आणि जवळजवळ 5,000 कोटीचा लागत लावणार आहेत बाहेरचे कंपनीवाले. आणि येऊन ते इन्व्हेस्टमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लोकांना सुद्धा रोजगार निर्माण होईल. जमीन दानमध्ये देण्याचा उद्देश एकच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे. जमीन आपल्याकडे ठेवून काय करणार, आपल्याला देवाने दिलेल्या भरपूर काय अडचण नाही आपल्याला. तर त्या दृष्टीने लोकांचा कामाकरता जर जमीन उपयोगात येत असेल, रोजगार निर्माण करण्याकरता उपयोगात येत असेल तर ते आपण करण्यामध्ये हरकत नाही. सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल आम्हाला. जोरदार पाऊस असताना दोन्ही उपमुख्यमंत्री भूमिपूजनासाठी गडचिरोलीच्या या दुर्गम भागात पोहोचले आणि यावेळच्या हेलिकॉप्टर प्रवासामधील जोखमीचा किस्सा अजितदादांनी खास आपल्या शैलीत सांगितला. आणि या प्रकल्पामुळे परिसरामध्ये समृद्धी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील 40 वर्षांमध्ये हा भाग कसा बदलला याकडे लक्ष वेधलं. 1984 साली म्हणजे 40 वर्षांपूर्वी माओवाद्यांनी या भागामध्ये देशाचं संविधान आणि लोकशाही मान्य नाही अशी घोषणा केलेली होती. आज 40 वर्षांनंतर त्याच दिवशी गडचिरोलीमध्ये मोठे उद्योग येत आहेत असं सांगत हीच भारताच्या संविधान आणि लोकशाहीची शक्ती असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. गडचिरोली आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा अशी नवी मांडणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. जवळपास 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातनं होईल. यापूर्वी लॉयड्सचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातनं 4 मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे. एकूण 12 मिलियन टनचं प्रोडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला तर देशाच्या 30% स्टील, फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे. मी इथं धर्मराव बाबा आत्राम यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनी स्वतःची वडिलार्जित 150 एकर जागा इथं मोफत ह्या कंपनीला दिलेली आहे आणि मग बाकीची 150 एकर जागा कंपनीनं वेगवेगळ्या शेतकऱ्यांची घेतलेली आहे. आता इथं एक शहर बसणार आहे. तुम्हाला अजून अंदाज येत नाही आहे, परंतु ज्या प्रकारे इथल्या सगळ्यांना तुम्हाला रोजगार मिळणार आहे त्याच्यातनं तुमचं जीवन सुख, समृद्धी, आनंदाचं त्या ठिकाणी होणार आहे. आकर्षक घोषणा ते विकासाचा वेग वाढवणाऱ्या योजना
या सगळ्यांचा आढावा घेतल्यानंतर आत्ता वेळ झालेली आहे आजच्या पहिल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी, आणि ते पाहण्यासाठी आपण जातोय आपल्या मीडिया सेंटरला। तर आज आम्ही विचारलेला आमचा पहिला प्रश्न होता, लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजनांचा आगामी विधानसभेमध्ये महायुतीला फायदा होईल का? होय आणि नाही हे दोन पर्याय होते। मात्र सोशल मीडियावर तुम्ही कसे व्यक्त झालेलात? एक्सवरती आदित्य गायकवाड लिहितात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सवंग लोकप्रिय घोषणांचा पायंडा पडलाय। प्रत्यक्षात नागरिकांना पैशांचं वाटप करून राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढवण्यात राज्यकर्तेच हातभार लावतायत। त्यानंतर श्रीकांत गुंजाळ लिहितात, डोकं ठिकाणावर आहे का सरकारचं? कर्जबाजारी करून ठेवलंय राज्य आणि आता मतांसाठी हे सुरू आहे का? उद्योगांना, लोकांना नोकऱ्या द्या। पुढली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, सचिन होळकर यांची। सचिन म्हणतात, राज्य सरकारला अजिबात फायदा होणार नाही। तर युट्यूबवरती दिलीप देशमुख लिहितात, निवडणूक तोंडावर आल्यामुळे काहीही करू शकतं सरकार। त्यापुढे फेसबुकवर निलेश निमसे लिहित आहेत, जेव्हा सरकार लोकोपयोगी काम करण्यात अपयशी ठरतं तेव्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा योजना आणतात, याचा फायदा होईल असं वाटत नाही। तर फेसबुकवरती श्रीकांत सणस लिहितात, अजिबात फायदा होणार नाही, हे काम चलाऊ सरकार आहे। इंस्टाग्रामवरती चंदू लबाडे लिहितात, अजिबात नाही, हा फक्त विधानसभा निवडणुकीचा स्टंट आहे। तर प्रवीण पाटील लिहितात, निवडणूक संपली की मतदारांना कुणी विचारत नसतं। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजना, त्यामागचं राजकारण, विरोधकांची काय भूमिका आहे, काय आरोप आहेत, यासह अनेक विषयांवरती बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित असतील आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे। त्यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे। शशिकांतजी, गेस्ट सेंटरला मी आपलं स्वागत करतो। 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे। विरोधक सातत्यानं टीका करतायत आणि दुसरीकडे सरकार विविध योजना आणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विरोधक म्हणून आजच्या योजनेकडे आणि या पूर्वीच्या योजनांकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर गेले 2-2.5 वर्षामध्ये या सरकार कुठल्याही प्रकारच्या लोकांचं समाधान न झाल्यामुळे लोकसभेचा निकाल विरोधात लागल्यानंतर महायुतीच्या लोकांनी हा कालच्या बजेटमध्ये वेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या। वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी ज्या प्रकारच्या योजना दिल्या त्या प्रकारच्या यशस्वी झालेल्या पाहून त्यांनी ह्या राज्यामध्ये तशा प्रकारचे लाडके बहिणा असेल किंवा गॅसच्या बाबतीमध्ये, विजेच्या बाबतीमध्ये अशा वेगवेगळ्या योजना। आता तर कळलं की लाडला भाऊ पण दिले नाही। माझं मत आहे की त्यांनी लोकसभेच्या नंतर आत्ता सुद्धा त्यांनी लाडली बहिणाच्या पर्यंत असलेल्या याच्यामध्ये सर्वे केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचा कल हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आहे। काही सर्वेमधून सुद्धा आत्ता पाहायला मिळाल्यानंतर परत त्यांनी अजून वेगळ्या योजना जाहीर करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। मला वाटतं की महाराष्ट्राची जनता फार सुज्ञ आहे आणि त्यांनी मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला त्याच्याबद्दलचा राग आणि ती चीड आजही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये किंबहुना देशामध्ये जर बघितलं की 400 पारचा अपेक्षा करणाऱ्या ह्या सरकारला आज केंद्रामध्ये ज्या पद्धतीने काठावरचं बहुमत मिळालं, काही लोकांचा आधार घेऊन आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्राचा सुद्धा कल येतोय असं दिसल्यानंतर यामध्ये अजून यशस्वी होण्यासाठी 2 महिन्यामध्ये ही निवडणूक होतात की रोज एक ना एक आता योजना जाहीर केलेल्या। मला आश्चर्य वाटतं की अगोदरच हे सगळ्या योजनेच्या बाबतीमध्ये ज्या लोकांना मिळतात, फायदे होत आहेत, त्याच्याबद्दल निश्चितपणाने त्या लोकांचा फायदा होतो, त्याबद्दल मला आनंद आहे। परंतु ह्या योजना पूर्ववत करताना ज्या पद्धतीने आता लाडली बहिणाचे ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळतोय, तो प्रतिसादाला पैसे कुठून, निधी कुठून हा आणण्याचा प्रयत्न, अगोदरच कर्जाचा डोंगर प्रचंड उभा केलेला या सरकारने आहे आणि हा एवढा डोंगर उभा केल्यानंतर यामध्ये 3 महिन्यापुरती निवडणुकीपुरतीच ही योजना आहे का अशी शंका उपस्थित होते। आणि मग या सर्वांचा विश्वास जरी यांना वाटत असला तरी मला वाटत नाही की निवडणुकीचा निकालाचा कौल हा महाराष्ट्रामधला लोकसभेसारखा ऐतिहासिक असेल।
बरं, शंका उपस्थित करणं विरोधक म्हणून तुमचं काम आहेच, मात्र मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांच्या किती फायद्याच्या ठरणार, ते कधी कळू शकणार आणि त्याही पुढे जाऊन निवडणुकांपुरत्या तर या योजना उरणार नाहीत? हे जनतेला फायदा होईल साहजिकच. त्यांना आता या योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी असतील त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लगेच जुलै महिन्यापासून आम्ही त्यांच्यामध्ये या असलेल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणार. त्यात काही अटी फार किचकट होत्या, त्या पण आता शिथिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे सर्व करताना लोकांना 1,500 महिलांना देण्याच्या बाबतीमधला निर्णय आहे. आणि गॅस वर्षातून 3च गॅस, विजेचं आता 7 विजेचं माफ केलेलं आहे. आता आमचं म्हणणं होतं की काही ठिकाणी आता 10 HP मोटर्स लागतात, त्यांना पण मागणी आहे की आमची माफी करावी. अशा वेगवेगळ्या प्रकारचा एखादी योजना लागू केल्यानंतर अनेक त्या ठिकाणी मागण्या करण्याचा प्रयत्न केला जातो. मला कळत नाही, त्यात आधुनिक मला शंका आहे की सध्या राज्यामध्ये जे काही आता आंदोलनं चालली आहेत त्या आंदोलनामध्ये या सरकारला फटका पडतोय. मग मराठाचं असेल, ओबीसीचं असेल, वेगवेगळ्या समाजाच्या आज आंदोलनं होत असताना प्रत्येक समाजाला मंडळ देण्याचा केलेला निर्णय असेल किंवा आता या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सरकारला कुठं अडचण निर्माण होते म्हणून मग या योजनेच्या माध्यमातून लोकांना अशा प्रकारे गोष्ट करण्याचा प्रयत्न होतो का, ही सुद्धा शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. बरं, राज्यातली तमाम तरुण मंडळी यावेळेला 0 आवर पाहते, त्यांच्या मनातला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तरुणांसाठी स्टायपेंड असेल, अप्रेंटिसशिप असेल, अशा प्रकारच्या विविध योजना लाडका भाऊच्या नावाखाली आणण्यात आलेल्या आहेत. मात्र यामुळे तरुणांना सगळ्यात जास्त भेडसावणारी मोठी समस्या ती म्हणजे रोजगारासंदर्भातली कायमस्वरूपी रोजगाराची समस्या या योजनांमुळे सुटेल का? हे असं आहे की आता काल एक बिल पास झालं, त्या बिलामध्ये काय होतं, कौशल्य विकासमध्ये कालपर्यंत राज्य सरकार पुढाकार घेत होतं, ते कौशल्य विकासमध्ये त्यांनी आता खाजगीकरणाला वाव दिला. म्हणजे खाजगी विद्यापीठ, खाजगीकरणाचे आता ITI. मग सरकारने मागच्या वेळेला जे नवमहीन मला वाटतं त्यावेळेला मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी कौशल्य विकासचा ITI अद्ययावत करायची, जी गरिबाची मुलं ITI मध्ये शिकतात, टाटाच्या माध्यमातून कोलॅबरेशन करून जे आंध्र वगैरे इत्या राज्यामध्ये जशा प्रकारे रोबोट वगैरे अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान देण्याचा जो संकल्प होता त्याच्यासाठी सरकारने पैसे दिले नाहीत आणि 500 कोटी आता त्या सरकारने पैसे दिले नाही. आणि हे सरकार आता सांगतं की आम्ही अप्रेंटिसशिप वगैरे येते. आता मुलांना तुम्ही कुठल्या कंपनी गेलं तर अप्रेंटिसशिप किती वर्ष असावी, त्याला कायदा आहे का? वर्षानुवर्षे अप्रेंटिसशिपमध्ये मुलं आज परमनंट होमून करतात, कोणाला पॅकेज दिलं जातं, त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही ना. आज मुलं बेरोजगार पडलेली आहेत. सरकारी योजनेमध्ये आपण काल सांगितलं की आम्ही सगळ्या भरत्या करणार आहे, 75,000 लोकांच्या भरत्या करतोय. आता तुम्ही निवडणुकीच्या काळात सांगतात आम्ही आता लगेच भरत्या सुरू केलेल्या आहेत. आणि तिथे पोलिसांची भरती आहे, त्या पोलिसांच्या भरतीमध्ये तुम्ही खाजगी सुरक्षेच्या माध्यमातून तिथे टेम्पररी अशा प्रकारची सुरक्षा भरती केली आणि ज्यांचे हक्क आहे तिथं त्याला डावललं गेलं. फार चुकीचं चाललेलं आहे, फक्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि लोकांना हे कळल्यानंतर आता शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, तुम्ही शेतकऱ्यांसाठी कैवारी म्हणून सांगता, आता शेतकऱ्यांनी बरोबर आहे दाखवलं ना आज त्यांच्या माला. बरं, अनेक प्रश्न अनुत्तरित राहताना दिसतात, मात्र वेळेची थोडी कमतरता आहे, त्यामुळे धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत 0 आवरमध्ये जोडला गेलात आणि विरोधकांची नेमकी काय भूमिका आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलात, त्यासाठी धन्यवाद. तर आता वेळ झालेली आहे राज्य सरकारच्या योजनांवर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्याची, आणि तो पाहण्यासाठी आपण जातो आहोत आपल्या पोल सेंटरला. तर महाराष्ट्राचा कौल आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला किती आहे त्यावर एक नजर. यूट्यूबवरती तुम्ही दिलेली मतं आहेत 55,000. मात्र या 55,000मध्ये होय नाही असं जर आपण आकडेवारी पाहिली तर 30% म्हणतात होय, 70% म्हणतात नाही. त्यानंतर इंस्टाग्राम, एकूण मतं आहेत 3,000. महाराष्ट्र इंस्टाग्रामवर काय कौल देतोय? होय म्हणतायत 62%, नाही म्हणतायत 38%. त्यानंतर फेसबुकवरती देखील तुम्ही व्यक्त झालेला तुम्ही दिलेला फेसबुकवरचा कौल आपण आता पाहतोय. 30% होय म्हणतायत, नाही म्हणतायत 70%. तर एक्सवरती देखील तुम्ही दिलेला कौल, हा कौल काय सांगतोय तर होय म्हणतायत 34%, 66% म्हणतायत नाही.
लोकसभेमध्ये कमी जागा मिळाल्याच्या धक्क्यामधून महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष सावरलेले नाही आहेत असं चित्र आहे। महाविकास आघाडीच्या यशस्वी ठरलेल्या नॅरेटिव्हला विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजनांवर सरकारची मदार असेल। निवडणुकीचं वर्ष म्हटलं की मतदारांना खुश करण्यासाठी विविध योजनांची, घोषणांची लयलूट ठरलेलीच असते। रेवडी कल्चर आपल्या लोकशाहीचा अनादी काळापासून अविभाज्य अंग बनलेला आहे, हे मात्र नाकारण्यात फार अर्थ नाही। 2009च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या UPA सरकारनं 70,000 कोटींची शेतकरी कर्जमाफी केलेली होती आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झालेला होता। पण मोदी सरकारच्या गृह योजना किंवा शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊनही त्याचं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतात रूपांतर झालेलं दिसलं नाही। विविध योजनांमधील आर्थिक लाभामुळे एक मोठा लाभार्थी मतदार वर्ग आपल्या बाजूने येईल अशी आशा राजकीय पक्षांना असते, पण दरवेळी तसं होतं असंच नाही। महायुती सरकारनं जाहीर केलेल्या विविध योजनांचा त्यांना विधानसभेसाठी फायदा होईल का याकडे सर्वांचं लक्ष असेलच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।